नमस्कार. कृषी दर्शनच्या आजच्या या भागामध्ये अतिशय उपयुक्त अशी माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. आज आपण अशा एका खास मार्गदर्शकाला इथे आमंत्रित केलेलं आहे की ज्यांच्याकडून आपल्याला ही उपयुक्त माहिती मिळणार आहे. तर त्यांची मी आधी ओळख करून देते. ते आहेत डॉक्टर PU शहारे. नमस्कार सर. नमस्कार. शहारे सर हे कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कृषी यंत्र व शक्ती विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. आणि आजचा हा आपला विषय मांडताना एकंदरीतच भात शेती म्हटली की भात पीक म्हटलं की मजूर हे प्रामुख्याने घटक असतो आणि दिवसेंदिवस मजुरांची संख्या किंवा मजुरांची उपलब्धता ही कमी कमी होत चालली आहे. मग काय सांगाल या अनुषंगाने? भात शेतीचा जर आपण विचार केला तर विविध कामासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग हा लागत असतो. जर लावणीचा विचार केला तर साधारणपणे 50 ते 60 मजूर प्रति हेक्टरी, कापणीचा विचार केला तर 25 ते 30 मजूर प्रति हेक्टरी, आणि जर तणनियंत्रणाचा विचार केला तर तणाच्या इंटेन्सिटी प्रमाणे आपल्याला 50 ते 100 मजूर प्रति हेक्टरी इतका हा मोठ्या प्रमाणावर मजूर हा वर्ग लागत असतो. आणि आजच्या परिस्थितीत जर विचार केला तर जर हे मजूर वर्ग उपलब्ध झाला नाही तर याचा आपल्या उत्पादनावर सुद्धा हा वाईट परिणाम होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपले कामं ही शेतीची वेळेत झाली पाहिजे, कशी करता येतील याचा आपण विचार केला पाहिजे. एकीकडे उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होतोय कारण मुबलक मजुरांची संख्या मिळत नाहीये आणि दुसरीकडे लोकसंख्या मात्र बेसुमार मारते, त्यामुळे मागणी तर वाढतच असणार आहे. मग हा समतोल कसा साधायचा? भाताचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रावर आपण म्हणजे गोंदिया भंडारापासून तर कोकणापर्यंत बऱ्यापैकी भाताचं पीक असतं. आणि जर पीक व्यवस्थित आलं पाहिजे असं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण यंत्र आणि अवजाराचा वापर आपण केला पाहिजे. कारण जे यंत्र अवजारे जर आपण वापरलं तर विशेष शेतीचं कामं हे वेळीच आपण करू शकू आणि याच्या मार्फत आपल्याला शेतकऱ्यांना नफा पण होणारच आहे. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपण यांत्रिकीकरण करू शकतो प्रत्येक कामासाठी. म्हणजे लावणी असेल किंवा मशागत पासून तर अगदी कापणी ते मळणी पर्यंत सगळ्या प्रकारची यंत्रे आपल्याला ही उपलब्ध आहेत. तर त्याचा आपण वापर केला पाहिजे. अजून काय आणखीन फायदे आहेत यांत्रिकीकरणाचं? जसं आपण मगाशी बोललो की आपली कामं ही शेतीची वेळेत पूर्ण होतील, एक गोष्ट. दुसरी गोष्ट ही शेतीची कामं ही कमी वेळेमध्ये आपण करू शकतो, म्हणजे वेळेची बचत, हा त्याचा दुसरा महत्वाचा फायदा. तिसरी गोष्ट की आज शेतीमध्ये प्रचंड कष्ट आहेत किंवा खूप कष्ट लागतात, त्याच्यामुळे आपला युवक वर्ग सुद्धा याच्यामध्ये शेतीच्या कामामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही. बरेचसे आपले मजूर गावातले किंवा युवक वर्ग हा इंडस्ट्रीकडे वळताना दिसतोय. अशा परिस्थितीमध्ये ह्या शेतीमधला जर उत्साह टिकवून ठेवायचा आहे आणि श्रम कमी करायचे आहेत तर आज आपल्याला असं म्हणता येईल की यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. तर श्रम कमी करणं, याच्या व्यतिरिक्त आपल्याला चांगले गुणवत्तापूर्ण कामं ही या यांत्रिकीकरण किंवा यंत्राचा वापर करून आपण करू शकतो. एकंदरच विचार केला तर वेळेवर कामाची पूर्तता, दुसरी गोष्ट वेळेची बचत, श्रम कमी, आणि हे सगळं केल्यामुळं एकंदर जो उत्पादन खर्च आहे शेतीचा तर हा उत्पादन खर्च आपण कमी करतो आणि पर्यायानं आपल्याला जास्त नफा हा यंत्र वापरून किंवा यांत्रिकीकरणातून आपल्याला साध्य होऊ शकतो. बरोबर. तुम्ही सांगताय खूपच महत्वाचं आहे की यंत्राचा वापर जसं, आणि कुठेतरी आज आपण 21व्या शतकाकडे मोठ्या घौडदौडीने जात आहोत, तर प्रत्येक गोष्टीमध्ये जर आधुनिकता आणली आणि जास्तीत जास्त त्या गोष्टीचा दर्जा सुधारला याकडेच आपल्या प्रत्येकाचा कल असला पाहिजे. परंतु कसं असतं की यंत्र काय किंवा अवजारं काय असं म्हटलं की डोळ्यासमोर एक मोठी मोठी यंत्र किंवा अवजारं येतात आणि त्याबद्दल एक नकळतपणे एक धसका बसतो की बापरे हे कसं आपल्याला जमणार, कसं परवडणार. तर याविषयी काय सांगाल? जर आपल्या महाराष्ट्राच्या शेतीचा जर विचार केला तर साधारणपणे आपल्याकडे अल्पभूधारकांची संख्या खूप मोठी आहे. हो ना. म्हणजे 70-72% अल्पभूधारक आहेत आणि प्रत्येकाच्या शेताचा आकार हा कमी आहे आणि दिवसेंदिवस हा आकार छोटा होणार आहे कारण शेतीचे तुकडे व्हायला लागलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकाच प्रकारचं जर यांत्रिकीकरण म्हटलं तर ते शक्य होणार नाही आहे. विविध स्तरावर आपल्याला यांत्रिकीकरण करावं लागणार आहे. म्हणजे जिथे छोटा शेताचा आकार आहे त्या ठिकाणी छोट्या प्रकारचं यांत्रिकीकरण,
अच्छा. म्हणजेच आपण बैलचलित अवजारे असतील किंवा मानवचलित ही एफिशियंट अवजारे असतील यांचा वापर आपण केला पाहिजे. मध्यम प्रकारचं जे ज्यांच्याकडे शेत आहे तर यांच्यासाठी त्या प्रकारचं म्हणजे पॉवर टिलर असतील किंवा त्या संबंधित अवजारं असतील तर त्याचा आपण वापर करू शकतो. मोठे शेतकरी आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर तत्सम चलित अवजारे आपण जर वापरली तर हा यांत्रिकरणाचा लाभ हा सगळ्यांना आपल्याला मिळू शकेल. जसं तुम्ही म्हणालात की भात शेती, भात पीक हे एक महत्वाचं उत्पन्नाचं साधन आहे या पट्ट्यातल्या किंवा भंडारा गोंदिया या साईडच्या शेतकऱ्यांचं. तर आपल्या महाराष्ट्र प्रदेशापुरतं म्हणायचं झालं तर या ज्या विविध भौगोलिक स्थितीनुसार जमिनीची रचना आहे किंवा क्षेत्र आहे पिकाच्या लागवडीखाली त्यानुसार जी यंत्र वापरायची असतात तर हे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या संबंधी काय सांगाल? तर वेगवेगळ्या स्तरावर आपण जे यांत्रिकरण म्हणालो तर मशागतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर इफिशियंट अशी बैलचलित नांगर आपण वापरू शकतो. छोटे शेतकरी, मध्यम प्रकारचे शेतकरी आणि किंवा इव्हन छोटे पण ज्याच्यामध्ये पॉवर टिलरनं आपण नांगरटी करू शकतो. जमिनीमध्ये उपलब्ध ओलावा जर पुरेसा असेल तर आपण पॉवर टिलर सुद्धा नांगरणी करता येतं. नंतर महत्वाचं म्हणजे चिखलणी. तर चिखलणीसाठी मध्यम शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर मध्ये जो रोटर आहे त्याचा वापर आपण करू शकतो. मोठ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर मशागतीच्या बाबतीत आपण ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित नांगर आहेत किंवा कुळव आहेत, कल्टिवेटर आहेत यांचा वापर करून आपण मशागतीचं काम आहे पूर्ण करू शकतो. पुढचा जर आपण विचार केला तर चिखलणी. तर चिखलणीसाठी बैलचलित चिखलणी अवजारं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर चिखलणीसाठी पॉवर टिलरचा रोटर आपण वापरू शकतो. मोठ्या शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये रोटावेटर्स उपलब्ध आहेत. अच्छा. आणि खास करून चिखलणीसाठी ट्रॅक्टर चलित अवजारे उपलब्ध आहेत. तर त्याचा आपण वापर केला तर चिखलणीचं काम हे होऊ शकतं व्यवस्थित. आता इथे महत्वाचं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की जसं मगाशी मी म्हटलं की भात पिकाची सुरुवात तर झालेली आहे, लावणी झालेली आहे. आता इथून पुढे जे यांत्रिकीकरणाचे अनेकविध फायदे आहेत त्या टप्प्यांमध्ये तर मुख्यत्वे करून काही दिवसानंतर आता कापणीसाठी पिकं योग्य होतील किंवा या अनुषंगाने आता जरा जास्त चांगल्या प्रकारे विशद करून सांगा की कुठली कुठली यंत्र कुठल्या कुठल्या क्षेत्राच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात. लावणीसाठी यांत्रिक पद्धतीमध्ये स्वयंचलित चिखलणी अवजार किंवा यंत्र ही उपलब्ध आहेत. तर मोठ्या क्षेत्रासाठी किंवा ज्यांच्याकडे मध्यम शेत आहे साधारणपणे 6 गुंठे आणि त्यापेक्षा जास्त जर आपल्या प्लॉटचा आकार असेल तर स्वयंचलित प्रकारची 8 ओळी लावणी करणारं स्वयंचलित यंत्राचा वापर आपण व्यवस्थित केला तर चांगल्या पद्धतीची लावणी ही होते. त्याच्यानंतर आणखी जर शेताचा आकार थोडासा कमी असेल, छोटा असेल तर 4 ओळीचे भात लावणी यंत्र उपलब्ध आहेत. छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक 4 ओळीचं पण हाताने चालणारं लावणी यंत्र उपलब्ध आहेत. एकदम जर छोटा शेताचा आकार असेल तर आता आपल्याकडे इम्पोर्टेड काही यंत्र उपलब्ध झालेली आहेत ज्याच्यातनं 2 ओळीमध्ये सुद्धा आपण ही भाताची लावणी करू शकतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे यंत्र नेणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अवजड नाहीत. ती अवजड नाही. त्याच्यामुळे लावणीची कामं ह्या यांत्रिक पद्धतीनं आपण करू शकतो. फक्त करताना कसं आहे की याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची आपल्याला नर्सरी तयार करावी लागते. तर ती नर्सरी आपण म्हणजे मॅट प्रकारची नर्सरी म्हणतो ती करायची. मग ही करायची झाली तर आपल्याला काय करायचं तर ही मॅट प्रकारची नर्सरी तयार करताना आपण गादी वाफे तयार करायची. गादी वाफे साधारणपणे 10 बाय 1 मीटर असे 3 गादी वाफे 1 एकर क्षेत्रासाठी आपण करायचे. या गादी वाफ्यावर आपण चाळण केलेली माती, पोयटा माती याचा थर द्यायचा आणि याच्यामध्ये चाळण केलेलं शेणखत 1 ते 2 घमिली जरी असेल तरी ते शेणखत पण व्यवस्थित मिक्स करून ते अंतरायचं. पण अंतराच्या अगोदर त्या जे गादी वाफे आपण तयार केले त्याच्यावर प्लास्टिकचा थर द्यायचा आणि त्या प्लास्टिकला थोडे छिद्र पाडायचे म्हणजे पाणी त्याचं ड्रेन आउट होऊ शकतं. आणि याच्यानंतर हे समतल केलेल्या मातीच्या थरावर आपण जे मोड आलेले बियाणं आहेत ते मोड आलेले बियाणं पसरावं लागतं. साधारणपणे एका वाफ्यासाठी आपण साधारणपणे 5 किलो बियाणं मोड आलेलं हे व्यवस्थित जर अंतरले तर आणि झाकून ठेवले भाताच्या पेंड्याने तर साधारणपणे 20 ते 25 दिवसामध्ये हे रोप
लावणी योग्य होतात. आणि आपण जी चिखलणी केलेली आहे तर चिखलणी केल्यानंतर साधारणपणे 24 तास ते 48 तास इतकी वाट बघायची. अच्छा. ताबडतोब जर केलं तर यंत्र चालणार नाही. बरं. तर त्याच्यामुळे 24 ते 48 तासानंतर चिखल व्यवस्थित सेट झाला शेतामध्ये आणि त्यानंतर हे यंत्र आपण वापरलं तर आपलं लावणीचं काम हे व्यवस्थित होऊ शकतं. जे तुम्ही आत्ता म्हणालात की अशी रोपं तयार करतात लावणी योग्य, मग असं ऐकलेलं आहे की कोरडवाहू जमिनीत भाताच्या बियाणाची लागवड करतात, तर ह्याच्यात कितपत तथ्य आहे? आपल्या भागामध्ये विशेष करून रायगड भागामध्ये कोरड्या पद्धतीमध्ये भाताची लागवड सध्या सुरू झालेली आहे. तर ते करत असताना आपल्याला यंत्र वापरावं लागतं, त्याचं नाव आहे ड्रम सीडर. बरं. आता ह्या ड्रम सीडरमध्ये ड्रम्स आहेत वेगवेगळे आणि याच्यामध्ये 4 ओळीचा ड्रम सीडर आहे, 8 ओळीचा ड्रम सीडर आहे. तर ह्या ड्रममध्ये आपलं जे भाताचं जे बियाणं आहे ते बियाणं घालायचं आणि ओढायचं. ओढण्यासाठी काही शक्ती लागत नाही. कुठलाही मजूर म्हणजे तो पुरुष असो अथवा स्त्री असो ती शेतामध्ये ओढू शकते. फक्त याला काळजी घ्यायचं हेच की आपली शेतीची जी मशागत आहे ही चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे. समतल क्षेत्र पाहिजे आणि जी माती आहे अत्यंत भुसभुशीत झाली पाहिजे. त्यावरच हे यंत्र व्यवस्थित चालतं आणि त्याचा फायदा आपल्याला दिसतो. परंतु हे करत असताना तणाचा प्रादुर्भाव खूप होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला तण नियंत्रण हे अगोदरच व्यवस्थित केलं पाहिजे, अन्यथा याचा उत्पादनावर खूप मोठा विपरीत परिणाम होतो. अच्छा. मग ते तण नियंत्रण करण्यासाठी म्हणून काही विशिष्ट अवजार किंवा यंत्र आहे का? तण नियंत्रणासाठी आपल्याकडे अवजार आहेत. उभ्या भाताच्या पिकामध्ये माणसानं ओळखता येणारं कोनो विडर आणि जापानीज विडर अशा 2 प्रकारची अवजारं उपलब्ध आहेत. फक्त हे करत असताना आपल्याला जमिनीच्या वरती साधारणपणे पाण्याची लेवल ही 5 सेंटीमीटर पर्यंत पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या यंत्राला जर आपण हातात धरलं म्हणजे हँडल हातात धरल्यानंतर त्याचा जो फ्लोट आहे तो चिखलामध्ये बुडला पाहिजे. आणि याचे जे रोलर आहेत म्हणजे कोनो विडरमध्ये कोन्स आहेत आणि जापनीज विडरमध्ये रोलर आहेत. तर ही व्यवस्थित दोन्ही रोलर किंवा कोन ही जमिनीमध्ये चिखलामध्ये बुडली पाहिजेत आणि अशा अवस्थेमध्ये हे यंत्र आपण पुढे ढकलायचं. आणि हे ढकलण्यामुळं भाताच्या शेतामध्ये जे तण आहेत हे तण उपटले जातात आणि मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्या जातात आणि त्याच्यामुळे तणाचं नियंत्रण होऊ शकतं. मातीमध्ये मिक्स झाल्यामुळे पुढे हे कुजतात आणि आपल्याला याच्या मार्फत खत पण उपलब्ध जमिनीमध्ये होऊ शकतं. दुहेरी फायदा असा होऊ शकतो. नक्कीच, निश्चितच. आता मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे मळणीचा, कापडीनंतर. त्याच्यातही पारंपरिक पद्धत आहे एक जोडणी म्हणून वगैरे. तर या अनुषंगाने यांत्रिकीकरणाचा इथे किंवा अवजारांचा उपयोग कसा होऊ शकतो? छोट्या क्षेत्रासाठी आपल्याकडे पायाने चालणारा जोडणी यंत्र उपलब्ध आहे. त्याच्यापेक्षा आणखी जर जास्त कॅपॅसिटीचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे मोटर चलित जोडणी यंत्र उपलब्ध आहे. आणखी ज्याचा गतिमान जर आपण गतीचा विचार केला तर ऑटोमॅटिक पद्धतीचे मळणी यंत्र पण उपलब्ध आहे, ज्याच्यामार्फत फक्त आपल्याला पेंड्याचे तुकडे होतात. आणि जर पेंड्याचे तुकडे जर आपल्याला नको असतील, जर पेंडा पूर्ण मोठ्या प्रमाणात जर पाहिजे असतील तर आपल्याकडे चेन कन्व्हेयर टाईपचे मळणी यंत्र ही उपलब्ध आहेत. अच्छा. म्हणजे त्याच्यानुसार पेंढाही आपल्याला पूर्णतः त्या स्वरूपात मिळू शकतो. पूर्ण पेंढा मिळू शकेल आणि आपल्याला आपलं कार्य जे आहे मळणीचं हे काम लवकर पण होतं. आता शेवटचा जो टप्पा येतो तो म्हणजे अगदी पूर्वी आम्हाला आठवते की जाताना शेताकडनं की असं सूप घेऊन बायका असं ते धान्य साफ करत असायच्या. मग यासाठी काय आहे? आत्ताच्या काळामध्ये वारवणीसाठी हवेची म्हणजे वाऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही. आपल्याकडे वारवणीसाठी पंखे म्हणजे हस्तचलित आणि मोटर चलित पण दोन्ही प्रकारचे पंखे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे वारवणीचं काम हे आपण ही यंत्र वापरून लवकर करू शकतो. प्रश्न असा येतो की कुठलंही यंत्र किंवा अवजार खरेदी करायची म्हटलं की पैसा आला, म्हणजे त्या अनुषंगाने खर्च आला आणि ह्याचा कुठेतरी जे छोटे किंवा मध्यम भूधारक शेतकरी आहेत यांना ते ताळमेळ घालता येत नाही किंवा ते थोडंसं काकू करतात. मग काही शासनाच्या योजना किंवा या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही? आपले जे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा छोटे शेतकरी ज्याला आपण म्हणूया, त्या सर्वांसाठी ही जी आता आपण ज्याची चर्चा केली ही विविध प्रकारची यंत्रे ही सगळी अनुदानाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. अरे वा. आता हे अनुदानाचं प्रमाण जे आहे हे 25% पासून 50% पर्यंत सर्वसाधारणपणे आहे.
शासनाच्या काही अशा विशेष योजना आहेत ज्याच्यामध्ये हे प्रमाण हे 75% आहे. फक्त याचं कसं की आपल्या शेतकऱ्यांनी तिथपर्यंत म्हणजे कृषी विभाग शासनाचा आहे, त्यातले तालुका कृषी अधिकारी असतील, मंडल कृषी अधिकारी असतील किंवा पंचायत समितीच्या स्तरावरचे कृषी अधिकारी आणि जिल्हा स्तरावरचे यांच्याशी आपला संपर्क अगोदर साधायचा, ते प्रकरण करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हंगामामध्ये सबसिडाईज स्वरूपामध्ये किंवा अनुदानित स्वरूपामध्ये हे यंत्र हे उपलब्ध होतील. आता शासनाची एक नवीन योजना आहे, त्याला इम्प्लिमेंट बँक असं म्हणतात, की गावामध्ये जे सहकारी संस्था असतील, बचत गट असतील किंवा सुशिक्षित युवक वर्ग असेल, ज्याला काम नाही, तर यांच्याकडे ही इम्प्लिमेंट बँक द्यायची आणि हे 100% अनुदानावर उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांना यंत्र अवजार पाहिजेत तर ही त्या बँकेमधनं ही घेऊन जातील आणि त्याचं फक्त भाडं पे करतील. फक्त भाडं दिलं आणि यंत्र वापरायचं आणि याच्यातनं जे उत्पन्न जे येणार आहे याच्यातनं त्या मालकाने किंवा त्या संस्थेने यंत्राचं मेंटेनन्स करायचं. म्हणजे दुहेरी फायदा याच्यामध्ये आहे. उत्पन्नाचं साधन पण झालं यांना आणि शेतकऱ्यांना, पण त्याचा कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला यंत्राचा हा वापर करता येईल. आणि याच्यामध्ये आपल्याला एक रोजगाराच्या संधी सुद्धा बऱ्याच नवीन निर्माण झालेल्या आहेत. निश्चितच. आता भात पिकाची लावणी झालेली आहे, पुढची काही तयारी करायची, पुढचे काही टप्पे तुम्हाला करायचेच आहेत, तर त्यासाठी जर का या यंत्रांचा किंवा अवजारांचा वापर तुम्हाला करता आला या वर्षीसाठी, कारण मला निश्चित खात्री आहे की पुढच्या वर्षीपासून तुम्ही सगळेजण निश्चितच पहिल्या पेरणीपासून अगदी यांत्रिकीकरणाचा उपयोग करून घेणार आहात, तरी सुद्धा मला वाटतं आजची ही जी चर्चा इथे झाली आणि जी उपयुक्त माहिती सरांकडून समजली त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते आणि याचा उपयोग आमचे शेतकरी मित्र निश्चितच करून घेतील ही आशा आहे. धन्यवाद.